माझे मिस्टर परळी शहरामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये हजरच नव्हते। ते बाहेर गावी देवस्थानामध्ये होते। तेव्हा ह्या खुनाशी माझ्या मिस्टरांचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाही, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, जेव्हा संपूर्ण सरकार स्थापना झाली आणि आपल्या विभागामध्ये जेव्हा 2 मंत्री दिले गेले, हे आमच्या समाजाचे म्हणजे वंजारी समाजाचे अल्पसंख्याकाचे 2 मंत्री दिले गेले। हा जो विषय आहे तो ह्या मराठी समाजाच्या लोकांना खुपायला लागला की एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण 2-2 मंत्री बनवले गेले। तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला, तो एक विषय त्यांना खपायला लागला। दुसरी एक गोष्ट म्हणजे तेव्हा सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे बघा, मी तुमची माती करेल म्हणून। जर तुम्ही पत्रकार असेल, तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतलं असेल, तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची माती करेल, ते त्यांनी चालू केलेलं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनवणेनी माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले, जाऊ दे, झाल्या गोल्या गोष्टी झाल्या, इलेक्शन मध्ये काही गोष्टी होत असतात। ही एक धमकी दिलेली गोष्ट, ही एक गोष्ट। तिसरी गोष्ट म्हणजे आणि जेव्हा दमालियानी SITचे फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत की हे ह्यांचे संबंधी आहेत, नातेवाईक आहेत, ह्या लोकांना SIT मधून काढलं जावं। आणि आता तुम्हीच सांगा की काय प्रकार केला जाते। आता जे SITचे जे तेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे जावईच आहेत। ज्या आष्टीच्या शीतल उगले म्हणून ज्या ISI ऑफिसर आहेत, IS ऑफिसर आहेत, त्या तेलींच्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत। म्हणजे ह्यांनी जावाईच आणून बसवलेला आहे SITच्या अधिकारामध्ये। त्या शीतलचे जे मामा आहेत ते जिल्हाधिकारी होते, परत दुसरे जे आजोबा ते तहसील क्लार्क होते, कुठले, आष्टीचे। म्हणजे इथं सुद्धा तुमचं धसांचंच इथं मनमानी चालू आहे। धसांनी आपल्या सोयीनुसार इथं त्यांचे माणसं आणून बसवलेले आहेत आणि एक राजकीय फक्त आमची म्हणजे वंजारी समाजाची माती करायची। त्यांना हे आमचे दोन्ही पण जे मंत्री झालेले ते दोन्ही मंत्री नकोय। जे 40 वर्षात घडलं नाही ते ह्या वेळेस घडलेलं आहे आणि ते पूर्ण त्यांच्या डोळ्यात खुपते आणि त्या लोकांची